बहिणी आंदोलन करत कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन दरम्यान आजारी पडली आणि 13 ऑक्टोबरला ती वारली। तिला वारल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ओढत नेल्यानंतर 6-7 दिवस ती युरिनमध्ये राहिली। त्याच्यानंतर आम्ही 7व्या दिवशी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला। तोपर्यंत जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी अनेक वेळा आम्हाला आश्वासन दिलं तोंडी की आम्हाला वेळ पाहिजे आणि भटकर साहेब उपजिल्हाधिकारी त्यांनी सुद्धा वेळ मागितला। आज माझ्या आईला जाऊन पूर्ण 1 महिन्याचा कालावधी निघून गेलेला आहे, पण अजूनही पोलिसांनी सागर आठोर, आकाश आठोर व कुंताबाई आठोर यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही। तसेच संजय खोडके, सुलभा खोडके, अविनाश मराठीकर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेले नाही। आणि प्रशासन अजूनही पण सत्ताधारी आमदारांच्या दबावात आहे। इथे आंदोलनकर्त्याचा जीव जातो, पण प्रशासनाला त्याची काहीही पडलेली नसते असं दिसून आलेलं आहे। आणि आशिष एरेकर जिल्हाधिकारी, सौम्या शर्मा मनपा आयुक्त, अरविंद सावरिया पोलीस आयुक्त हे गुलाम आहे या खोडके दाम्पत्याचे, हे यांनी दाखवून दिलेलं आहे। यांना सर्वसामान्य जनतेची काहीही पडलेली नाही। हे या अधिकारी म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी यांचं कुठलंही कार्य नाही। यांचं काम हे फक्त सत्ताधाऱ्यांसाठी आहे, हे यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि या मृत्यू दरम्यान तिच्या 1 महिना उलटूनही आजही आम्हाला इथे न्याय मिळाला नाही। म्हणून जाहीर निषेध जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांचा, सौम्या शर्मा यांचा आणि अरविंद सावरिया यांचा की हे फक्त सत्ताधाऱ्यांसाठी काम करणारे अधिकारी आहेत असं जाहीर होते।